कोपरगाव रेल्वे स्टेशनचे संपूर्ण नूतनीकरण तसेच इतर विकास कामं पूर्ण होऊन कोपरगाव रेल्वे स्टेशन सर्व सुविधांच्या बाबतीत अद्ययावत झालं आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं वंदे भारत एक्सप्रेसला कोपरगाव स्टेशनला अधिकृत थांबा दिला. ही कोपरगावकरांसाठी आणि रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची आणि ऐतिहासिक गोष्ट असून हे विकासाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकत असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय. बहुचर्चित नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले. या नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला कोपरगाव रेल्वे स्टेशनवर अधिकृत थांबा देण्यात आला असून कोपरगाव रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्मवर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं आगमन होताच आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत करून पुढील प्रवासाला वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी कार्यक्रमात आमदार काळे बोलत होते. यावेळी आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले की कोपरगाव रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी कोपरगाव येथे आले असता त्यांच्यापुढे कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या विविध समस्या मांडल्या होत्या. तसेच कोपरगाव रेल्वे स्टेशन आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवासी तसेच नागरिकांना येत असलेल्या अनेक समस्यांबाबत रेल्वेचे अपर महाप्रबंधक BK दादाभोय यांची मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात समक्ष भेट घेऊन रेल्वेच्या विविध समस्यांकडे त्यांचं लक्ष वेधलं होतं. रेल्वे मंत्रालयाने याची दखल घेऊन 28.5 कोटींचा निधी कोपरगाव रेल्वे स्टेशनला मिळवून दिला. त्या निधीतून ओव्हरहेड ब्रिज, 12 मीटर रस्ता आणि संपूर्ण रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण आणि इतर विकास कामं पूर्ण होऊन कोपरगाव रेल्वे स्टेशन सर्व सुविधांच्या बाबतीत अद्ययावत झालं आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी असणाऱ्या सोयी सुविधांची नोंद घेऊन रेल्वे मंत्रालयानं वंदे भारत एक्सप्रेसला कोपरगाव स्टेशनला अधिकृत थांबा दिला. त्याबद्दल काळेंनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानलेत. आगामी काळात कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या सुसज्जतेसाठी आणखी निधी आणण्यासाठी प्रयत्न करू असंही आश्वासन दिलं. नागपूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत या ट्रेनचं अनावरण किंवा सुरुवात आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या हस्ते झालं. याची मागणी अनेक लोकांची होती आणि आता ही सुरुवात वंदे भारतची झालेली आहे. मी मोदी साहेबांचं आणि रेल्वे मंत्री वैष्णव साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. या ट्रेनबरोबर आपल्या कोपरगाव बस स्थानकचे आपलं रेल्वे स्थानकचे अनेक जे विषय होते ते वारंवार वैष्णव साहेबांच्या लक्षात आणून देऊन त्याच्याही त्यांनी सकारात्मक दखल घेऊन आपल्या अमृत भारत योजनेमध्ये आपल्या रेल्वे स्टेशनचा समावेश करून आपल्याला या पूर्ण रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण या ठिकाणी बघायला मिळते. अजूनही बाकीचे प्रश्न असतील किंवा अनेक रेल्वेचे थांबे असतील या ठिकाणी मागणी मी केलेली आहे आणि बाकीचे पण आपल्याला नवीन रेल्वे या ठिकाणी चालू करण्यासाठी बाकीचे राहिलेले विषय मांडून ते आपण सोडून घेण्यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा चालू राहील. मी दोघांचाही मोदी साहेबांचा आणि वैष्णव साहेबांचा मनापासून आभार मानतो. ही वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे या रूटला चालू केली. विशेषतः कोपरगाव या ठिकाणी त्याला थांबा दिला. त्याच्यामुळे कोपरगावच्या विकासामध्ये त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. कोपरगाव परिसरातील सर्व लोकांना याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळं फार मोठा विषय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, रेल्वे विभागाचे अधिकारी, महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याप्रसंगी खासदार वागचौरे आणि कोल्हे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सांगायला आनंद वाटेल की वंदे भारत रेल्वे गाडीचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं. आज या ठिकाणी ही दरवेळेला येणारी ही गाडी या ठिकाणी थांबा असल्यामुळे कोपरगाव आणि कोपरगावच्या परिसरातील सर्व जनतेला याची मोठी सोय उपलब्ध होणार आहे. ही फास्ट गाडी आहे. अनेक ठिकाणी थांबे मागितले पण मिळाले नाहीत, परंतु आपल्या कोपरगाव स्टेशन याचा थांबा मिळाला ही आणखी सर्वात आनंदाची बाब आहे. सर्व या ठिकाणी सांगितलं पाहिजे की देशामध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये आणि रस्त्याच्या बाबतीत दळणवळणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगानं खऱ्या अर्थानं याची कामं जोरात चालू आहेत आणि देशवासियांच्या दृष्टीनं एक निश्चितपणानं आनंदाची बाब आहे. तर आज या ठिकाणी आपल्या या मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये अनेक कामं जी आहेत यापूर्वी मी खासदार असताना झाली सांगायला आनंद वाटेल. त्यावेळेचे असलेले रेल्वे मंत्री मुनियप्पा यांच्या सहकार्याने आपल्याला जास्तीत जास्त कामं करण्याची संधी मिळाली. मग या नगर दौंड मनमाड रस्त्याचं दुहेरीकरण असेल किंवा विजेचं विद्युतीकरण असेल किंवा इतर जी काही भुयारी मार्ग आहेत किंवा ज्याला म्हणतो सबवे ते देखील असतील. अनेक गोष्टी आहेत
क्रॉसिंगची कामं आहेत, ही सर्व कामं आपण करण्याचा प्रयत्न केला. नव्यानं त्यावेळेला पुणे ते नाशिक ही लोहमार्ग असेल, आपल्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. वेलापूर ते परळी किंवा रोटेगाव मार्गे, त्याचप्रमाणे अनेक दुसरे काही लोहमार्ग, शिर्डी ते शहापूर असेल, हे अजूनही प्रलंबित याचे सर्वे झालेले आहेत. शासनाला मी अनेक वेळा, केंद्राला, रेल्वे मंत्र्यांना आणि बजेटच्या वेळेला देखील आपल्या सर्व मागण्या मी या मतदारसंघाच्या जेवढ्या काही प्रलंबित आहेत त्याला गती देण्यासाठी सतत आग्रही असतो, हे मला मतदारसंघाला सांगितलं पाहिजे. आणि भविष्यात या आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन झालेले आहे, याचा मनस्वी आनंद होतो आहे. महाराष्ट्रातील रेल्वे सेवा या निमित्ताने पायाभूत सुधारणांमध्ये निश्चितच पुढे प्रगतीपथावर येण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. आणि आजही नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वे कोपरगाव रेल्वे स्टेशनला थांबा दिल्याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार मानते. आणि निश्चितच या निमित्ताने कोपरगावच्या विकासाला हातभार लागणार आहे, येथे प्रवाशांची ये जा वाढणार आहे, याचा निश्चितच आपल्या कोपरगावकरांसाठी फायदा होणार आहे. यासाठी प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित आहेत खासदार वाटचोरे साहेब आहेत, आमदार अशोक शाळे साहेब आहेत, DRM राकेश कुमार वर्मा, देवेंद्र कुमारजी सिनियर DN पुणे मंडळाचे हेमंत कुमार बेहरा, DS प्रसाद सर, विजयजी पाठक सर, आदित्य कुमार, चंद्रशेखर सिरसाट सर, अनिलजी शुक्ला, सौरभ झा, किरण कुमार, पियुषजी कोहाड साहेब, हे सर्वच आपल्या सिंगणापूर गावचे सरपंच, उपसरपंच सर्वच या रेल्वे गाडीच्या स्वागतासाठी प्रवाशांच्या आकर्षणे उपस्थित आहोत. एक वेगळाच आनंद आहे की दळणवळण जर चांगल्या पद्धतीने सुधारणा झाली तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये एक विकासाच्या दिशेने आपला महाराष्ट्र वाटचाल करणार आहे. आणि म्हणून आपल्या कोपरगावला त्याच्यात सहभाग घेतला याचा मनस्वी आज आनंद होत आहे प्रवाशांना. आणि इतका अत्याधुनिक आतमध्ये रेल्वेची व्यवस्था आहे प्रवाशांची की याच्या आधी कधीही असं आपण रेल्वे पाहिल्या नाही. वंदे भारत रेल्वे म्हणजे आणि जगामध्ये अगदी बुलेट ट्रेन असेल, अटल सेतू असेल, म्हणजे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून केंद्रामध्ये सरकार आल्यानंतरच्या वेगाने प्रगती झाली ही निश्चित उल्लेखनीय आहे. आणि म्हणून या रेल्वे येस मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.